HIV बाधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील नामांकित संस्थेतील धक्कादायक प्रकार. 6 जणांवर डोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाची हजेरी. बांद्रा, खार, सांताक्रूज परिसरात जोरदार पावसानं झोडपलं. दक्षिण मुंबईतही मुसळधार पाऊस. नवी मुंबई शहरातही मुसळधार पाऊस. बेलापूरच्या पाम बीच रोड परिसरात 93 मिलीमीटर पावसाची नोंद. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. गडचिरोलीसह जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. पर्लकोटा नदीला पूर. भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पवना धरण परिसरात पुन्हा मुसळधार पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ. धरण क्षेत्रात न जाण्याचा इशारा. लवकरच राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता. वादग्रस्त मंत्र्यांच्या जागी नवे मंत्री नेमणार. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. राज्यातील मंत्र्यांच्या कामगिरीचं रिपोर्ट कार्ड तयार होणार. रिपोर्ट कार्डच्या अहवालानंतर नापास मंत्र्यांच्या मंत्रिपदावर गंडांतर येण्याची शक्यता. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. राज्यात डिसेंबरपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका. पुणे, ठाणे आणि नागपुरात महायुती स्वतंत्र लढणार. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. दिल्लीत सुनील तटकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. दोघांमध्ये तब्बल 1 तास बंद दाराआड चर्चा. कोकाटे यांच्या राजीनाम्याचा दबाव वाढल्यानं तटकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला महत्त्व. कोल्हापुरात हुल्लडबाजांच्या स्टंटबाजीमुळे हकनाक गेला मुलीचा जीव. 2 अल्पवयीन मुलं ताब्यात तर 2 जण अजूनही फरार. मुलींच्या सुरक्षिततेबद्दल पालकांमध्ये संतापाची लाट. नांदेड हिंगोली महामार्गावर 2 दुचाकींची समोरासमोर धडक. अपघातानंतर दुचाकीवरून गेला टेम्पो. अपघातात एकाचा मृत्यू. राजस्थानच्या झालावडमध्ये शाळेच्या इमारतीचं छत कोसळल्यानं दुर्घटना. शाळेतील 60 ते 70 विद्यार्थी अडकल्याची शक्यता. 4 जणांचा मृत्यू. युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू.